22,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 18 कोटी रुपये जमा करण्यात आले। अतिवृष्टीने गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान आहे। ई-केवायसी केल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार, त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? शासनाचा निर्णय नाही। जालना जिल्ह्यात 2,581 कोटींचे कर्ज थकीत आहे। खरीपातील नुकसानीपोटी अनुदान मंजूर करण्यात आले। 34,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार। 2024 मध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका, आता मिळत आहे नुकसान भरपाई। 30 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आणि अनुदानाची रक्कम लवकरच डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजेच की ऑनलाईन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। सोयाबीन खरेदीचे 4.25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। राज्य सरकारने सोयाबीन हमीभाव दराने 556 शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या सोयाबीनचे 4,20,22,280 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याची माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी दिली आहे। पीएम किसान योजनेच्या बनावट ॲप्स पासून सावधान राहा, कृषी विभागाचे आवाहन। सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। फसवणुकीची तक्रार तात्काळ करा। 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान अजून आले नाही। 6 महिन्यांपासून सर्व्हर ठप्प। 3,000 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले। हजारो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। शिवसंग्रामचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील। शाळूच्या कडब्याला शेकडा 3,000 रुपयांचा आला आहे दर। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अन्यथा जागा दाखवू। हमीदवाडा येथे मेळाव्यात इशारा, आश्वासन पाळावे। 17,400 लाभार्थ्यांना पहिला हप्ता खात्यात जमा। पीएम किसान योजने अंतर्गत पहिला हप्ता जमा करण्यात आला। अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील। पीक कर्ज वाटपात आकडता हात। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रब्बीसाठी 15 तर खाजगी बँकांकडून 51% पीक कर्ज वाटप। खरीपात जिल्हा बँकेकडून 100%हून अधिक वाटप करण्यात आले। हमीदराने तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 24 मार्च पर्यंत आहे। बाजार समिती सभापतीने केले शेतकऱ्यांना आवाहन। 2 लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार। जिल्ह्यात ॲग्रिस्टेक योजने अंतर्गत शेतकरी ओळखपत्र नोंदणीस प्रतिसाद देत आहेत। जालना जिल्ह्यातील अपडेट आहे आणि शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजने अंतर्गत पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, याची अपडेट देखील आपल्या चॅनलवर दिली आहे। सप्टेंबर महिन्यात संकट, मार्च मध्ये मिळत आहे मदत। अतिवृष्टीचे 324 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर। पिकासह शेत जमिनी गेल्या होत्या खरडून। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। अखेर शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निधी कृषी विभागाला प्राप्त झाला। सोमवारी राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेतील लाभार्थ्यांसाठी 7,22,80,335 रुपये मंजूर करण्यात आले। अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील। मुलीला जन्म देणाऱ्या मातांना मिळणार आता साडी। पुन्हा एकदा उपक्रम। या अगोदर 482 साड्या वाटप करण्यात आल्या। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। 2,000 शिधापत्रिका धारकांची शिबिरातून ई-केवायसी पूर्ण। अपडेट परभणी जिल्ह्यातील। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता द्या। नेरे येथील उंबरठा महिला आघाडी झाली आक्रमक। मुख्यमंत्र्यांना पाठविले तहसीलदारांमार्फत निवेदन। अपडेट यवतमाळ जिल्ह्यातील। शेतकरी कर्जमाफी कधी, परतफेडीची आकडे किती? तर या ठिकाणी बघू शकतात 1,047 कोटीवर कर्ज थकल्याने बीड जिल्ह्याचे अर्थचक्र संकटात आहे। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील कोणत्याही लाभार्थ्यांना वगळण्यात येऊ नये, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी रेणापूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन।
19 मार्चचा आंदोलनाचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी 19 मार्च रोजी पुणे येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ॲडव्होकेट काळे यांनी केले। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज आहे। आता होणार आहे आंदोलन। राज्यातील भाजप सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी सकल गरजवंत मराठा समाजातर्फे मंगळवारी म्हणजेच की मागील 11 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। देशातील लाखो शेतकऱ्यांनी पीएम किसान या योजनेचा लाभ घेतला आहे, पण काही जण विविध तांत्रिक कारणामुळे अद्याप या सुविधेपासून दूर राहिले आहेत। अशा शेतकऱ्यांसाठी सरकार 15 एप्रिल 2025 पासून नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार, म्हणजेच की पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी 15 एप्रिल 2025 च्या नंतर सुरू करण्यात येणार। याबद्दलची अपडेट सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर देत आहोत, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व दिलासादायक बातमी म्हणजेच की 7/12वरील छोट्या जमिनी तुकड्यांचेही आता मिळणार आहेत नकाशे। महागाईचा चटका, दुधाच्या दरात होणार 2 रुपयांनी वाढ। खरीपातील नुकसान भरपाई देण्यासाठी निधीची तरतूद करावी, आमदार मंजुळा गावातील यांची विधानसभेत मागणी। प्रशासनाची कमाल, अळमनेर तालुक्यात 29 गावात अतिवृष्टीचे पंचनामेच करण्यात आले नाहीत। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा। संतप्त शेतकऱ्यांनी प्रांत व तहसीलदार यांना निवेदन दिले। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणीच्या अर्जाला नकार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुराद अडरेकर यांचा आरोप। रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे। राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच की दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार। अनुदानासाठी 759 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांचं 5 रुपये थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात फास्ट आणि सर्वात पहिले अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। धान उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई, आमदार मुनगंटीवारांच्या मागण्यांची कृषी राज्यमंत्र्यांकडून दखल। 10,000 रुपये हेक्टरी देण्याची मागणी करण्यात आली। लाडकी बहीणची एकही महिला अपात्र ठरू नये, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी। ज्वारीच्या चाऱ्याला प्रति शेकडा 2,500 रुपये भाव। उन्हाळ्याच्या झळा, महागाईमुळे शेतकरी पशुपालक हवालदिल, पशुधन जगविण्याचे आवाहन।